हॅलो, हाय, नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. शिवलेल्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे कसे आणि कसे कटिंग करायचे ते. हे शिवलेलं ब्लाऊज आहे, त्याचं आपण माप घेणार आहोत. पाठीमागून पकडलेलं आहे. त्याची पूर्ण उंची किती आहे? 14 इंच. 14.5 इंच येत आहे, 14.25 इंच. तर आपण 15.5 इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिनमुळं. आणि मी इथं 15.5 इंचावर अशी मार्जिन केलेली आहे. आणि हा 36 इंचाचा ब्लाऊज असल्यामुळं त्याचं माप जे आहे ते 9 इंच आणि 2 इंच मार्जिन म्हणून 11 इंचाची छाती टाकलेली आहे. 5.5 इंचाचा मी इथं गळा आणि शोल्डर असं मिळून माप घेत आहे. आणि हा मुंडा 5.5 इंचाचा घेत आहे मी. आणि आपण अशी रेग मारून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, याला मी 1.5 इंचाचा मुंड्याला आकार देणार आहे, 1.5 इंच. आणि त्याचं मध्य 5.5चं मध्य घेऊन किती होतं, तर त्याला थोडंसं कमी असं 2.25 इंचावरती मी अशी मार्जिन केलेली आहे. आणि हा मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण बघूया पुढचा भाग आपण डायरेक्ट पण टाकू शकतो, परंतु पेपर कटिंग केल्याने व्यवस्थित येतो. तर आपण पेपरवर 15.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर 5.5 इंचाचा गळ्याचं माप आणि मुंड्याचं माप टाकलेलं आहे. मुंड्याचं माप टाकलं आहे 5.5 इंच. त्यानंतर आपण हे 11 इंचावरती असे पूर्ण खूण करून घ्यायचे आहे. पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पुढच्या मुंड्याला आपण हे 1 इंचावरती आपण मार्जिन देणार आहोत, 1 इंचाचा, आणि आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा गळा किती आहे आपला? 7 इंचाचा आहे. पुढचा गळा किती आहे? 7 इंच आहे. तर त्यामध्ये आपण 8.5